मौदीमध्ये वाघाचा हल्ला, शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. रामटेक तालुक्यातील देवलापार आदिवासी बहुल परिसरात वाघाच्या हल्ल्यांच्या घटना थांबवण्याचं नाव घेत नाही. पवनी एकसंघ वनपरिक्षेत्रातील मौदी गावात शुक्रवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 8:30च्या सुमारास झालेल्या वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतकाचं नाव अशोक राधेश्याम उईके, वय 57 वर्ष, राहणार मौदी, तालुका रामटेक असं आहे. या घटनेमुळे संपूर्ण मौदी परिसर शोक संतप्त झालाय, तर वन्यजीव मानव संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशोक उईके यांच्या गायी नेहमीप्रमाणे सकाळी चरायला गेल्यानंतर घरी परतल्या नाहीत. त्यामुळे ते सकाळी 11 वाजता शेताकडे गायी शोधण्यासाठी गेले. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. कुटुंबियांनी पोलीस पाटलामार्फत देवलापार पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड यांनी ताफ्यासह शोध मोहीम सुरू केली. रात्री 8:30च्या सुमारास चारगाव पीठ क्रमांक 587 मधील जंगल परिसरात पाहणी दरम्यान अत्यंत भीषण अवस्थेत मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचा नरडीचा घोट घेतलेला, मुंडके धडापासून वेगळे तसेच दोन्ही हातपाय तोडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. पोलीस व वन विभागाने पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास कार्यवाही सुरू केली आहे. या भीषण घटनेमुळे मौदी आणि आसपासच्या गावांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांमध्ये जंगल परिसरात जाण्याची भीती वाढली आहे. वन विभागाकडून संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. तसेच परिसरात गस्त वाढवण्यात आली असून रात्री बाहेर जाणे टाळावे, शेतात काम करताना अतिरिक्त सतर्कता बाळगावी असे आवाहन वन विभागाने नागरिकांना केले आहे. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे, उपसंपादक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.